तर बघा सालोक संघ क्षेत्ररक्षण करतोय, पण फलंदाजीला जेव्हा येईल त्यावेळीच अमोल गायकर याच्याकडून आकिबसाठी अखिल का आकिब अखिलसाठी प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचा पारितोषिक असेल। शाहिद भाई बैटिंग तो अभी चालू नहीं हुआ। 12 प्लेयर सालोक संघ नाही आला अजून। ओके सर, दोन्ही संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी उपस्थित झालेत, मनापासून धन्यवाद त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया। आपण पाहतो जी स्पर्धा, ज्या स्पर्धेची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती ती स्पर्धा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेठ घारे साहेब चषक किंग मेकर ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। पहिला षटक पहिला गोलंदाज सैजाद बुबेरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय। तर प्लीज जफरांती लहान मुलं थोडंसं धुरला या ठिकाणी उडतो, जरा बाजूला घ्या त्यांना प्लीज। जी लहान मुलं या ठिकाणी खेळतात त्यांना विनंती करतो थोडंसं मातीपासून दूर व्हा, जा स्टेजकडे। या दरम्यान किरण शिंगे या ठिकाणी उपस्थित। किरण तुझंही मनापासून हार्दिक स्वागत। या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा किरण। जरूर दोन्ही संघासाठी ती सुवर्ण संधी आहे, कारण टी शर्ट दोघांनी या ठिकाणी घातलेत, त्यामुळे टॅग टी शर्ट शूज कंपल्सरी 12 प्लेयरसाठी। सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो आहे, शादाब आणि अदनान। यस सर, फरहान नजे यांच्याकडून 5000चं पारितोषिक असेल। 3 चेंडू 3 षटकार शादाबने लगावले तर 5000चं पारितोषिक असेल। शादाब जेव्हा गोलंदाजी येईल ना, फिल्डिंग वाल्यांना पण शेजासाठी सुवर्ण संधी असेल। लगातार 3 विकेटसाठी 5000चं रोख पारितोषिक आहे। इथं मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। सी ग्रुप मधील दुसरा सामना, पहिला चेंडू होता फाइंडर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला। पहिल्या चेंडूवरती घुमसान करणारा चौकार या ठिकाणी अर्जित होतोय। पहिला चेंडू 4 धावेसाठी। ठोक डीजे। इथे पहिला चेंडूवरती आपण चौकार पाहिला गेला। दुसरा चेंडू जोरदार अपील या दरम्यान आपण पाहतोय। अपील तर जोरदार होती, सुरेख होती। शेजारचा हा चेंडू आपण पाहिला गेला, एक चांगल्या प्रतीचा चेंडू आपण पाहिला। इम्तियाज आमचे खास मित्र या ठिकाणी आज खेळताना दिसतील। अखिल भाई एक जिवलग मित्र आमचा, नेहमीच आमच्या साथ आणि आमचा सुरेख फटका बघा, पिकअप शॉट, चेंडू फिरकावून दिला सीमारेषा पार, घुटना टेक और तमाशा देख षटकार। ठोक डीजे। थँक्यू जी मास्टर। अफसर बुबेरे यासकडून आत्नासाठी लगातार 3 षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे। जरा भाव थोडासा वर चढ होतोय। फरहान नजे यांच्याकडून 5000चा पारितोषिक आहे 3 षटकारासाठी। पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट चेंडू आला, पुन्हा एकदा षटकार आला। 3 चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती चांगली सुरुवात। अमर 11 दामद संघ शादाबचा हा संघ आपण पाहतोय। शादाब स्वतः त्या ठिकाणी तैनात। पुढचा चेंडू टॅप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार, त्या दरम्यान सिंगल घेतली जाईल। तर अफसर नजे यांच्याकडून अफसर बुबेरे यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। दामद संघासाठी पारितोषिक लागले गेले। तो फरहान नजे यांच्याकडून लगातार 3 विकेटला 5000 ही आहे। सुरेख चेंडू इम्तियाज त्या ठिकाणी तैनात। कोण विसरणार इम्तियाजला लीग स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धा सुरुवात झाली होती
तो काल होता बाकरीवाडच्या मैदानावरती उत्कृष्ट फलंदाज कव्हर ट्रायचे ते चौकार आम्ही पाहिले होते मैदानामध्ये चौकार किंग आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज ठरला होता तो इम्तियाज. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेखा पार एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दुसरं षटक दुसरा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 18 धावा वसूल झाल्यात. इथे शाहिद तर फायर ग्रुप कडून आपण पाहतो हॅट्रिक साठी मोहसिन भाई आमच्या बाजूला बसलाय 500 रुपयाचा पारितोषिक असेल. मिजान भाई आपके तरफ से हाँ फिलहाल शांति है देखेंगे बार बार बाद में बार. शाहिद गोलंदाजी मार्ग वरती खूप साईडला आपण पाहतो संधी दिली होती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. नासिर होता त्या ठिकाणी एक चांगला खेळाडू सुंदर झेल फलंदाज बाद शादाबच्या पारीचा अंत होतो. झटका क्रमांक पहिला दिला जातोय तो दामद संघाला. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. झटका दिला गेला शाहिदने हा विकेट प्राप्त केलाय. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं षटकामध्ये चांगली सुरुवात इथे शाहिदच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती विकेट. नासिर कोणत्या प्रकारची चुकी करता दिसला नाहीये. चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहिला गेला. इथे सुरेख फटका चांगला कव्हर स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला जरूर करत होता. चेंडू सीमारेषा पलीकडे चांगला प्लेसमेंट आलेला बेहतरीन चौकार. चौकार या दरम्यान पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. आज या संघामध्ये नरेश आमचा परममित्र या ठिकाणी खेळताना दिसतोय. इथे सुरेख घुटना टेक और स्माइल के साथ षटकार देख ठोक डीजे. अफलातून षटकार या दरम्यान पाहिला गेला. अफजलला पाहतो आम्ही एक चांगला खेळाडू मैदानामध्ये रवाना झालाय. सुंदर फटका होता अफजलच्या बॅट मधून षटकाराला. दामदगावचा उभारता सितारा. इनसाइड एज एक धाव या दरम्यान घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा भरपूर आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये षटकार चौकार सिंगल एक विकेट पाहिला गेला. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. जरूर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता पण त्यानंतर पाहिला गेला एक अफलातून फटकेबाजी अफजलच्या बॅटमधून. इथे सुरेख फटका
परासकाल चेंडू हवेमध्ये, चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेखा पार. 7 धाव्यांसाठी आलाय अफलातून. हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार ठोक डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार झाले. यानंतरचा षटकार आला अफसार बुबेरे यांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि फायर बैल चे मालक मोहसिन भाई फायर ग्रुप कडून 500 होता. पण त्या दरम्यान निर्धाव चेंडू पाहतोय बघा. संधी होती 1500 रुपये कमवण्याची आणि फरणबाई यांचे 5000 म्हणजे 6500 रुपयाची संधी जरूर चालून आली होती आदनांसाठी. डॉट चेंडू आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे बघा. चांगली धावसंख्या ह्याच पद्धतीने चालली तर 70 धावा सरळ कुटू शकतात, बनवू शकतात. पण धावा येतील का तो पर संधी दिवा डीजेला. बघा सालोक संघासाठी सुवर्ण संधी. मतीन बुबेर यांकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जरूर मोहसिनबाई यांच्याकडे तो फोन कॉल जरूर आला होता. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. आज ममतापूर संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. त्यांच्या विपक्ष जे हनुमान डिक्सल संघ इथे खेळताना दिसेल. वाईट चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शोएब. पहिला चेंडू खराब टाकत असताना शोएब 35 धावा 2 षटकामध्ये. इथे 36 धावा. धावा होत नाही म्हणत पण इथे धावा झाल्यात. पहिल्या सामन्यांच्या मध्ये आपण धावा होताना पाहिल्या नाहीयेत. इथे सुरेख खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातो फाईन रिषा पार. पंचांचा इशारा आला. हा 4 धावींसाठी चौकार. ठोक डीजे. अदनान 8 चेंडू 27 धावेवरती खेळतोय. अदनानसाठी संधी आहे या स्पर्धेमध्ये. अर्धशतक अदनानं झलकावणार का. आणि झलकावलं तर फायर ग्रुप मोहसिन भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज तयार. वाईट चेंडू. सकलेने एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. अदनानला सुरेख साथ देत असताना मैदानात त्याच्या बॅटमधून षटकार चौकार सिंगल जरूर पाहिले गेले. तर 3 षटकार 1 चौकार अदनानच्या बॅटमधून पाहिला गेला. पुढचा चेंडू. बॅटची कडा इथे शतरक्षक चेंडू परत पोहोचू शकला नाहीये. 1 धाव्या दरम्यान घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 43 आहे. खूप सुरेख धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी. धावसंख्या पाहिजे त्या पद्धतीने रनिंग आणि स्कोर कार्ड करंट रेंडेड त्या पद्धतीने चालतोय. शादाब 11 अर्थात दामद संघ. सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. इम्तियाज चेंडू खाली आला. कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. टी शर्ट क्रमांक 10 क्रमांक परिधान केला इम्तियाजने.
2,000चा पारितोषिक असेल. थोडासा विचार करत असेल शोएब डोंगरे, मी बॅटिंगला का गेलो नाही, थोडं विचार करत असेल ती मॅच. अफजल प्राऊड ऑफ द दामत, एक अफलातून खेळाडू. बघा पॅडल केला चेंडूला, गॅपमध्ये ढकललाय, शतरक्ष आसपात, सुंदर शतरक्षण त्या दरम्यान पाहतोय. 2 धावा, तिसरी धाव्या दरम्यान इथे जरूर आपण पाहतोय. पॉपिंग क्रिक मध्ये सुरक्षित फलंदाज, तिसरी धाव इथे पूर्ण केली जाते. अफजल, जी प्रेक्षक आहेत ना हे बहुसंख्येने, त्या अफजलच्या बॅटिंग पाहण्यासाठी आहेत. अफजल जेव्हा मैदानात येतो, मी अनेक DPL पाहिल्या गेल्यात, अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्यात, अफजल जेव्हाही बॅटिंगला असतो त्या दरम्यान त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक. गोलंदाज तयार. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. तर SK ग्रुप कडून अफजलसाठी एक षटकार आणि चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. ग्राउंड अप चेंडू पाहतो, लांगा फ्रीजर मध्ये थोडंसं फंबल पाहिलं गेलं. एकच धाव, एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 47 या आकड्यावरती 3 षटकामध्ये 47 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर पाहतो, इथे धावसंख्या थोडी दाबली गेली, स्कोर थोडासा आपण पाहतोय. मन्नान नजे यांच्याकडून पारितोषिक लागले, हर षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक अफजलसाठी आहे. अफजलसाठी हा पारितोषिक लागला गेलाय. जाकाबाय यांच्याकडून तो कॉल आमच्या परत पोहोचलाय. तक्कीभाई यांच्याकडून पारितोषिक लागला तो आहे अफजलसाठी. प्रत्येक सुपला शॉटसाठी 200 रुपये असतील. तक्कीभाई यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय, म्हणजे अनेक पारितोषिक आहेत अफजलसाठी. शेवटचा अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वरती. सेफचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती दांडी कुल केले, अदनानला माघारी पाठवलंय, झटका दिला गेलाय तो शादाब 11 तामत संघाला. थँक्यू मास्टर. यानंतरची मॅच जय हनुमान संघ, नाही 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 नाही, यानंतरची मॅच ममदापूर विपक्ष जय हनुमान डिक्सल, ही मॅच तो फरान नजे यांच्याकडून अब्दुल्ला नजरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चेंडू कट केला, चेंडूला बराच केला, हवामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पोहोचणार, चांगला स्टॉप केला चेंडूला आणि 4 धावा या दरम्यान चौकार अर्जित होतोय.
बॅटमधून फरणभाई नजे यांच्याकडून पारितोषिक आहे. लगातार 3 षटकाराला 5,000 रुपये. ओके, थोडं सांगण्यामध्ये गलती आली, 500 रुपये नाहीत तर 5,000 आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. बघा पारितोषिक सांगताना थोडंसं रेहमान भाई ओ डॉक्टर शाहीद थोडंसं सांभाळून सांगा, नाही तर आम्हाला घरातून पैसे आणायला लागतील. सुरेख चेंडू या दरम्यान या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी आपण पाहतोय. आहे स्कोर आत्तापर्यंत चांगली धावसंख्या 29 धावांची खेळी पाहिली होती अदनानकडून. त्यानंतर शादाब बाघारी परत होता. सस्त्यामध्ये सकलेंची चांगली खेळी अफजल खेळतोय आणि अब्दुल्ला भाई याच्या बॅटमधून सुंदर फटकेबाजी. दोन चेंडू शिल्लक आहे. त्या दरम्यान पाहतो बॅटची कडा फलंदाज या दरम्यान बाद होतोय. पंचांनी फिंगर अप केलं. झटका दिला गेला. अब्दुल्ला भाईला माघारी परतावा लागेल. हा 5 चेंडू झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे स्कोरर मित्र 57 रमेश भाई सांगतील आम्हाला 57 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू अंतिम एक चेंडू आहे. तर जरूर एक चेंडूवरती एक षटकाचा शेवटच्या चेंडूवरती अकिबने जर षटका ठोकला आमिर नजे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक बाय गुगल पे. शेवटचा चेंडू तर बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप. इथे फलंदाज बाद होतोय. 2 धावा या दरम्यान पुन्हा 59 धावा 60 धावांचं लक्ष्य. यानंतरची मॅच ममदापूर विपक्ष जय हनुमान डिक्सल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आयोजक कमिटी मेंबर आपण जा आणि ती सिक्युरिटी विजवा, कारण मी बोलल्यानंतर कोण विजवली जाणार नाहीयेत. आपण तिथे पोहोचा आणि ती विजवा. आजार बघा ती शेकोटी विजवायची जाऊन ती आपण. चला ममदापूर संघाचा कर्णधार चला टॉस साठी यायचं लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच पाहिजे. पियुष चला डिक्सल संघाचा कर्णधार ममदापूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. टॉस साठी यायचे.
पियुष. तर आपण 60 धावांचं लक्ष ऐकूया पियुष यांचा आवाज. चला चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. ममदापूर टीमनं टॉस जिंकलेला. डिसिजन वसीम बाय. साठ धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. सालोक टीम जेव्हा गोलंदाजी करत होती. अटॅकिंग क्रिकेट आपण दामट टीमच्या वतीनं पाहिला. पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण. पहिल्या ओव्हर 18 सुरुवात केली, त्यानंतर 17 फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 10+ सरासरी राखत धावा बनवलेल्या आहेत. RP इंटरनेटचे सर्व रेयांशी पालटे 3 वेळा बिनविरोध तंटामध्ये अध्यक्ष आणि त्याचबरोबर आमदार साहेबांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. वळवत मॅचच्या दिशेनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इम्तियाज आणि त्याच्यासोबत अखिल. बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर कैफ. 60चं टार्गेट. पहिलाच बॉल वाईड बॉल. टॉस झालेला. टॉस जिंकलेला ममदापूर टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. पहिलं षटक आपण पाहतात बॉलिंग मार्कवरती कैफ. 60चं टार्गेट. पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल टाकला. कैफ खोत आहेत बॉलिंग मार्कवरती. व्हाईटनं सुरुवात केलेली आहे. वेगवान बॉल प्रॉपर कनेक्ट चालला. सरळ चालला. व्ही मध्ये बॉल. सालोक टीम मध्ये जल्लोष आला. झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. सिक्सर. खालिदबाई यांच्या वतीनं इम्तियाज ने जर सलग 3 षटकार टोकले तर इम्तियाजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. जे प्रेक्षक वर्ग या सामन्याला पाहतात, चेंडू जर आपल्या निदर्शनास असेल तर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोचवत जा, कारण मॅच बॉल हा फार इम्पॉर्टंट असतो. धावा पुस्तकावरती धावा 6च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. जबरदस्त सुरुवात इम्तियाज याच्या वतीने. एक जबरदस्त बॅटर आहे सालोक टीमचा इम्तियाज. आक्रमण करणं हे त्याला चांगलं माहिती आहे. पहिलं ओव्हर असू द्यात, अंतिम षटक असू द्यात. फुल टॉस आहे. लोवा फुल टॉसला कन्वर्ट केला. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. 60चं टार्गेट जर तुम्ही चेस डाऊन करताय तर तुम्हाला हवी आहे चांगली सुरुवात. म्हणजे प्रति ओव्हर मागे किमान 15चं आस्किंग रन रेट. आतापर्यंत 8 तर बनल्या 2 बॉलमध्ये. 4 बॉलमध्ये पाहूयात एखादा आक्रमण आपल्याला अखिलच्या वतीनं देखील पाहायला मिळू शकतं. अखिलच्या प्रत्येक चौकारासाठी त्याचे मित्र अमोल गायकर यांच्या वतीनं 200चं पारितोषिक आहे. धावा पुस्तकावरती धावा 8. ओव्हर नंबर 1. कैफ खोत बॉलिंग करत असताना 60चं टार्गेट. खोदून काढण्याचा प्रयत्न. कोलवर टप्प्याचा बॉल सरळ केलेत. मिडॉनला बीट करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त 1 रन या बॉलवरती. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 वरती. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. जो षटकार आला सुरुवातीलाच त्या कारणासोबत थोडासा अंडर बॅकफूट आपण पाहतात. कैफ खोत बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये. बोलो तयार.
लॉफ केला, प्रॉपर झाला कनेक्ट. बॉल चालला सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये, सरळ सीमा पार, भव्य षटकार. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 15 या धावसंख्येवरती. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिलेत. आक्रमण आपण इम्तियाजचं पाहतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात दमदार, 2 सलग षटकार. धाव पुस्तकावरती 15 आतापर्यंत. पंधरा धावा. अंतिमचे 2 बॉल. इम्तियाज यानं केलं आक्रमण. कैफ खोत यांच्यावरती 60चं टार्गेट चेस डाऊन करायचंय. पानवर लागला चेंडू, धावबाची संधी, नॉन स्ट्रायकिंग डायरेक्ट थ्रू, फलंदाज बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. अखिल परतलाय. धक्का पहिला सालोक टीमला. 15-1. लोवा फुल टॉस आहे. आडवा बाटनं खेळले. स्क्वेअर लेगला बीट करत डीप मध्ये चालला. मिड विकेटला सकलेन पोहोचतील का? एक जबरदस्त खेळाडू सकलेन. चांगली फिल्डिंग करत असताना या बॉलवरती धावा मिळतात 2. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद. 17 धावा धावा पुस्तकावर. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला चला फिल्डिंग सजवून घ्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आलेत. प्रति ओव्हर मागे 15चा आस्किंग रन रेट होता. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेले 17. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 मध्ये 43 या धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सकलेन आलेत. सकलेन नसे आलेत सेकंड ओव्हरमध्ये. त्याच्याच भावानं अर्थातच पहिल्या मॅचमध्ये कैफनं कमाल केली. 2 धावसंख्येचं षटक त्यानं फेकलं. साऊथ 11 दामत संघ मागचा मॅच जिंकला. यामधील जो संघ जिंकेल तो त्या संघाविरोधात सेकंड मॅच खेळेल सेकंड राऊंडचा. धावा पुस्तकावरती धावा लागले तर 17 सेकंड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती सकलेन आलेत सेकंड ओव्हरमध्ये. 18 बॉलमध्ये 43 आवश्यकता. चला फास्ट खेळा प्लीज. कनेक्ट झाला प्रॉपर. लॉंग ऑनला बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. धावा मिळतात 6. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 वरती. 18 चेंडूंमध्ये 43 करायचे होत्या तर 17 मध्ये 37 आवश्यकता. टार्गेट मोठं जरूर आहे परंतु अशक्य नाही आहे.
हाफ ट्रॅकर प्रॉपर कनेक्शन नाहीये. जेलची शक्यता पुल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज सकलेन पोहोचले. डाऊन द बॉल पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा सालोक टीमला. 23 ला दुसरा धक्का. बॅट्समन आउट. धन्यवाद धन्यवाद. आमचे कमिटी मेंबर फरान यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा. डिक्सल टीमचे कॅप्टनला विनंती. डिक्सल टीमच्या इथं एखाद्या प्रतिनिधीला विनंती, आपला प्रवेश आपण निश्चित करून घ्या. 18 मध्ये 43 करायचे होते. षटकार आला, त्यानंतर फलंदाज बाद झालेत. दुसरा धक्का लागला. नासिर बाद झालेत. नवीन बॅटर आता शाहिद पौंजेकर आता मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 मध्ये हे जोडीला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं. उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये 37ची आवश्यकता. टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. प्रत्येक बॉल मागे रन येणं आवश्यक आहे. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये 37. सकलेनचा कमबॅक जबरदस्त राहिलेला. नासिर सारख्या एक तगड्या फलंदाजाला त्यानं बाद केलाय. गोलंदाज तयार. ऑफ करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॉटम बॉलचा संपर्क नाही आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट मध्ये, शॉर्ट पॉईंट मध्ये खेळाडू पोहोचलेत. फक्त सिंगल. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. विजयासाठी आणखीन 36 ची आवश्यकता 15 बॉल मध्ये. बॉल तयार. चांगला बॉल समोरून काढला. एक्स्ट्रा बाउन्स झाला. डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 2 मध्ये सकलेनचं कमबॅक. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सकलेनचं षटकारानं सुरुवात केला नासिरनं. त्यानंतर असं वाटलं की कदाचित या ओव्हरमध्ये देखील धावा जबरदस्त येतील, परंतु कमबॅक सकलेनचं. शरीरापासून दूर. पंचांचा इशारा. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वर. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. 25 धावा. धाबा पुस्तकावरती विजयासाठी अजून 35 ची आवश्यकता. उर्वरित आता बॉल 14 बाकी राहिलेत. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलत आहे. बॉलर सकलेन तयार. ओव्हर द स्टम्प्स. चांगला बॉल बॉटम पॅड मधून काढला. आणखीन एक वेगान टाकलेल्या चेंडूवरती डॉट बॉल फेकत असताना सकलेन कमबॅक करणार षटक दामट टीमसाठी. निर्णायक षटकामध्ये कमबॅक. या ओव्हरमध्ये जर 12-15 आले असते तर सामना सालोक टीमच्या हातामध्ये असता, परंतु या ओव्हरमध्ये सकलेननं कमबॅक केलेला. एक पहिला षटकार येऊन सुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 8 दिल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 35 ची आवश्यकता. 13 बॉल 35. एज लागली पाठीमागे. जेलची शक्यता. विकेट किपरनं पकडली आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये जेल फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. फलंदाज परतले. ज्याच्यावरती मोठी जबाबदारी होती तो इम्तियाज परतलाय. उर्वरित आता 12 बॉलचा खेळ बाकी राहील. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 35 या धावत संख्येची आवश्यकता. डिक्सल टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा त्वरित. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 ची आवश्यकता. षटकार हॅट्रिकसाठी समथिंग पारितोषिक होतं. षटकार हॅट्रिकसाठी 5,000चं पारितोषिक आहे. शहजादसाठी हे पारितोषिक आहे. फरान यांच्या वतीने पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 5,000चं पारितोषिक. शरीरापासून दूर. वाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. विजयासाठी आता 34 करावे लागतील 12 बॉल मध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात. षटक नंबर 3.
कनेक्ट झाला प्रॉपर, समोर केलेत व्ही मध्ये क्षेत्ररक्षक सकलेन. हो, गुड फिल्डिंग. काय जबरदस्त पद्धतीने सकलेननं चेंडू अडवलेला. फक्त 1 रन या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 27 वरती. इक्वेशन बदलतं, इक्वेशन जाऊन पोचले 33. 11 बॉल 33. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शेहजाद पाहतात, त्याच्यासाठी 3 षटकारांसाठी 5,000चं पारितोषिक फरांच्या वतीनं. बोलत यार, शरीरापासून दूर टॅप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. इक्वेशन बदलतं, आता उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी राहिला. 10 मध्ये 33ची आवश्यकता, म्हणजे 10 मध्ये किमान 5 ते 6 षटकार. उर्वरित 10 बॉल विजयासाठी 33. स्ट्रायकिंग एंड वरती बॉलर आपण शेहजादला पाहतात. बॉलिंग मार्क वरती 3ऱ्या ओव्हरमध्ये गुफरान. फुल टॉस मिस केला, एज लागले पाठीमागे. गुड फिल्डिंग. प्रत्येक बॉलवरती रन वाचवतात. 1 रन या बॉलवरती संघाची धावसंख्या 28. विजयासाठी 32ची आवश्यकता उर्वरित 9 बॉलमध्ये. 9 बॉल 32. 9 बॉलमध्ये 5 षटकार. शाहिद पौंजकर यांच्या मदतीत क्षमता, ताकद, पोटेन्शियल. कनेक्ट झाला एक्स्ट्रा कव्हरला. जवळपास खेळाडू नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन. पोचतील का खेळाडू? नाही पोचणार. जाईल बॉल 2 टप्पे घेत सरळ सीमा पार. सुपर चौकार. थँक्यू 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 सो मच. उर्वरित या ओव्हरमध्ये 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिला. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वरती. विजयासाठी 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 28ची आवश्यकता. विराट कोहली स्टाईलनं आता मॅच फिनिश करावी लागेल शाहिद पोंजेकर यांना. आडवा बॅटनं हा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला. प्रोटेक्शन, पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो थोडासा खराब, रिस्क घेतलेला नाहीये विकेट किपरनं. कदाचित चांगली गोष्ट देखील आहे. जर डायरेक्ट हिट मिस झाले असते तर भरपूर धावा वसूल झाल्या असतात सालोक टीमला. 2 मिळतात या बॉलवरती. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 34 वरती. विजयासाठी आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 26ची आवश्यकता. या बॉलवरती षटकार आला तर 20 राहतील. चौकार आला तर या शेवटच्या ओव्हरमध्ये 22 राहतील. पाहूया षटकार की चौकार. एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. लोवा फुल टॉस समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक सकलेन पोषणाच्या अगोदर त्यांना बीट करून सरळ चालला बॉल. व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड आलेला हा चौकार. उर्वरित आता 6 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा आवश्यक राहिलेल्या त्या 22. 6 बॉल 22. इम्तियाज यांच्या बॅटमधून जर अजून 1-2 फटके आले असते तर सामन्यामध्ये पुनरागमन. नासिर जर अजून मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर अजून 2-3 चांगले फटके आले असते. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये विजयासाठी 22ची आवश्यकता. चला दामट टीम, आपल्याला विनंती आहे कैफ खोत आणि कंपनी, आपण प्लीज एकत्रित येऊ नका. चला एकत्रित येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. चला शादाब बाय प्लीज फिल्डिंग लावून घ्या. शेवटचा आणि अंतिम कॉल आपल्यासाठी देखील. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अफजल आले. 6 बॉल आणि विजयासाठी 22. महत्वाची गोष्ट आहे दामट टीम साठी की शाहिद नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 6 बॉलचा आता उर्वरित खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 22ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती अफजल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शेहजाद. शेहजादने या बॉलवरती जर षटकार लगावला तर फरहान यांच्या वतीनं 500चं पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी 5,000. पहिलाच बॉल खोदून काढला. स्ट्राइक मिळेल शाहिद यांना. 1 रन या बॉलवरती मिळते. आता उर्वरित 5 बॉलचा आता खेळ बाकी राहील. 5 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल 21.
हर बॉल पे अगर विकेट आता है तो एसके ग्रुप यांच्या वतीनं अफजल साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. मतलब हर विकेट पर एसके ग्रुप इनके तरफ से अफजल के लिए हर विकेट के लिए हर बॉल पर हर विकेट आता है, एक विकेट आता है तो 1000. प्रॉपर कनेक्ट नाही झाला. टॉप एज स्वतः गोलंदाज धावताय. दो गुड एफर्ट. प्रयत्न कमालीचे होते. पाठीमागे धावणं झेल पकडणं कठीण काम आहे आणि अफजलनं ते कठीण काम सोपं झालं होतं. 2 रन या बॉलवरती विजयासाठी 4 बॉल आणि 20 ची आवश्यकता. 19 ची आवश्यकता. 4 बॉल 19. 4 बॉल आणि विजयासाठी 19 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर अफजल. बॉल तयार. कनेक्ट झालाय. समोर खेळलेत लॉंग ऑफला व्ही शेप मध्ये आलाय. चौकार 4 मध्ये बनवायचे होते. 19. आता बॉल बाकी राहतील 3. विजयातील धावा 3 बॉल. तकीबाई यांच्या वतीनं शाहिद पौंजेकर यांचा जर विकेट मिडल स्टंप जर उखडला अफजलनं तर त्याच्यासाठी 500चं पारितोषिक. अंतिम 3 बॉल. 3 बॉल मध्ये विजयासाठी 15. कनेक्ट झालाय. लॉंग ऑनला केले. जेलची शक्यता. सकलेन कडून प्रयत्न जबरदस्त. नाही थांबणार परंतु चेंडू बॉल सरळ सीमा पार. चौकार आलाय. झेल सुटला याचा गम नाहीये सकलेनला परंतु चौकार गेला याचा दुःख नक्की असेल. आता बॉल बाकी राहतील 2. विजयासाठी करावे लागतील धावा 11. 2 मोठे फटके. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक सकलेनचं आपण पाहिलं. सकलेनच्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नकोय विनंती आहे. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 बॉलमध्ये विजयासाठी 11ची आवश्यकता. मॅच टाईट झालेली असं वाटलं. 60चं टार्गेट कुठे एकतर्फी सामना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच मध्ये ममदापूर टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. दूर शरीरापासून प्रॉपर लेंथ वरती हिट झालेला चेंडू आला. डॉट बॉल. चला एकत्रित येऊ नका प्लीज. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल मध्ये विजयासाठी 11ची गरज. ममदापूर संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. व्यासपीठाच्या समोर सर्व खेळाडू या. चला 1 बॉल आणि विजयासाठी 11. चला कैफ खोत प्लीज. शेवटचा बॉल. विजयासाठी 11. अफजल तयार. कनेक्ट झाला. बॉल चालला सरळ सीमा पार. सामना इथून गमावला. सालोक टीम नाव घ्या 5 धाव संख्येनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये केलेलं सकलेनं कमबॅक दामट टीम साठी हवी ठरलं. आणि आता पुढील सामना सेकंड राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो दामत वर्सेस जामत. परंतु फ्रेश लॉट मधील तिसरा सामना इथून पाहायला मिळेल. डिक्सल वर्सेस ममदापूर. चला दामट टीमचे जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. खुरमबाय प्लीज. धन्यवाद 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 डीजे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच ममदापूर टीम. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग 29 धावा संख्या ज्याच्या बॅट मधून आल्या तो अदनान खोट ठरलेला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या आपण ऐकूयात संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. जकीन अण्णा यांना विनंती की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा.